कळलं कशाच्या जीवावर ते जिंकले, कुणाच्या मतांवर जिंकले? आणि राहुल शेवाळ्यांचं पण असंच आहे. राहुल शेवाळे 2-3 मतदारसंघात पुढे आले आणि गोवंडी आणि ट्रॉम्बे, धारावी इथं लीड गेला त्यांचा सगळा. ते एवढी अणुशक्ती नगर, मी त्यांना विचारत होतो काय परिस्थिती, बोले काही प्रॉब्लेम नाही, सगळं ठीक आहे. त्यांनाही माहित नव्हतं की काय चाललंय आतून. 1% मत आपल्याला आणि 99% मत त्यांना. हे कसलं आणि कुठलं मतदान? कुठल्याही मतांची टक्केवारी. इथे कुठला मोबाईल फोन लावून ईव्हीएम हॅक केलं होतं त्यांनी, सांगा बरं? 99% मत तुम्हाला. ही लोकशाही कुठली? मग आम्ही घ्यायचं का ईव्हीएम वर संशय? तुम्ही कुठला OTP टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते? तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं, तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट. अरे ईव्हीएम हॅक करता आला तर वयामिनी त्यानी शेवाळे दोघंही जिंकले असते ना. आपल्या रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिवारी लागलेला आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही. जिंकलो तर जिंकलो, हरलो तर हरलो. पण आम्ही जिंकलेला असताना, रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू? मी डोळे बंद करून